नमस्कार मंडळी, शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आता उन्हाळा विशेष म्हणजे उन्हाळा आता आला तर असं शरीराला काहीतरी थंड पाहिजे, म्हणून आपण असे दोन प्रकारचे मिल्कशेक बनवणार आहोत. तर उन्हाळ्यात शरीराला थंड हवं देणारे व प्रतिसाद देणारे म्हणजे असे दोन प्रकारचे ज्यूस. चला तर बघूया कोणत्या प्रकारचे ज्यूस आहे ते. आपण हे चिकूचे साल अगोदर काढून घेऊया, म्हणजे चिकू मिल्कशेक बनवणार आहोत आपण. तर एकदम छान आणि असं चवदार पदार्थ आहे हा. तर उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारे म्हणजे आपल्याला असं चिकू मिल्कशेक बनवणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण चिकूचे साल काढून घ्यायचे. चिकूचे साल काढून घेतले ना, आणि मंडळी मी तुम्हाला सांगू का मी चिकू मिल्कशेक का बनवते. मी आता गावी होते, तुम्हाला चिकूचं झाड दाखवलं होतं, त्या झाडाचे चिकू आहे हे. तर मी गावी गेले त्यावेळेस भरपूर चिकू आणले होते. म्हटलं थोडंसं पिकून आपण चिकू मिल्कशेक बनवू शकतो, त्या हिशोबाने मी चिकू घेऊन आले होते. तर आता त्याच चिकूचं मी मिल्कशेक बनवते. तर अगोदर मी आता हे चिकूंची सालं काढून घेणार आहेत सर्व, आणि नंतर मग आपण कोणत्या पद्धतीने कशा प्रकारे बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहेतच. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकतात. तर मंडळी पहा बरं, हे अशा प्रकारे मी साल काढून घेणार आहे आणि कट करून घेणार आहे. तर मला हे छानपैकी आपण असं कट करून घेणार आहोत चिकू. हे चिकू आहे ना, असे कट करून घेतले ना का छान ज्यूस होतो, एकदम आपल्याला मस्त ज्यूस बनवायचा आहे. तर मी असं सर्व चिकू ना असे कट करून घेणार आहेत. असे कट करून घेतले ना का छान असं बारीक एकदम चिकूचं आपलं मिल्कशेकचे एकदम छान होणार आहे हा. तर मंडळी, तुम्ही सुद्धा उन्हाळ्यामध्ये असं लहान आपल्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने, कधी चिकू मिल्कशेक, कधी बनाना मिल्कशेक किंवा ॲपल, असं काही ना काही बनवून द्यायचं. म्हणजे कसं शरीराला थंड देणारी वस्तू आहे ती, आणि मुलांना आपल्या रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते उन्हाळ्यामध्ये. तर अशा पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत. आणि लहान मुलं कसं, आपले मुलं फळं खात नाही, तर मग जर ते खात नसतील तर काही ना काही करून आपण त्यांच्यासाठी बनवलंच पाहिजे. तर आपण अशा पद्धतीने बनवून घेणार आहोत, म्हणजे एकदम सुंदर होतं आहे बघा. हे पहा, आता मी मस्त मिक्सरमध्ये टाकून घेणार आहे. आपण म्हणजे कसं शरीराला एकदम थंडावा देतो. आपलं फ्रूट आहे ना, फ्रूट म्हणजे एका प्रकारची शरीराला ऊर्जा असणाऱ्या फळं आहे ते, आणि आपल्याला शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून आपण फळं, फ्रूट काही ना काही आपलं मुलांसाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. तर मी आता थोडीशी साखर पण टाकून घेते. म्हणजे आता जर समजा, तर मी आता असं थंड दूध आहे फ्रीजमधलं, ते टाकून घेते मी. तर मंडळी, आपला हा ज्यूस अशा पद्धतीने झालेला आहे पहा. आता मी तुम्हाला ग्लासात ओतून दाखवते. तर मंडळी, आपण हा ज्यूस आहे ना, मिल्कशेक म्हणजे आपल्याकडे मिक्सरचं भांडं आहे ना, असं स्वतः साईडला पडतो, त्याच्यामुळे मी गाळून घेतलेलं नाही आहे. तुमच्याकडे जर अशा प्रकारचं भांडं जर नसेल ना, तर तुम्ही गाळून घेऊ शकतात. तर मंडळी, आपण छानपैकी जसं हे बनाना शेक करून घेऊया, बनाना मिल्कशेक. तर अशा पद्धतीने मी छानपैकी जसं कापून घेणार आहे ते. आता थोडंसं साल ठेवलं म्हणजे कसं आपले हात खराब होत नाही आहे बघा. असं कट करून घेणार आहे मी. तर हे आपण बनाना शेक म्हणजे कसं थंडीच्या दिवसात, थंडीचा दिवस बोलले मी चुकून, पण आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसात हे बनाना मिल्कशेक म्हणजे खूप छान लागतात चवीला. तर मी असं हे सोलून घेतले, आणि आता आपण समस्त पॅकेट कट करून घेणार आहोत त्याच्यामध्ये. तर त्याच्यात आपण दूध, साखर, एकदम सोपी पद्धत आहे, पण उन्हाळ्यामध्ये म्हणजे कसं शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ आहे. तर अशा पद्धतीने मी कट करून घेतले. असं त्याच्यामध्ये दूध एकदम सोपं आहे, म्हणजे तुम्ही पण ही रेसिपी अगदी 2 मिनिटात बनवू शकतात. आता तुम्ही पाहू शकतात किती वेळ लागला आपल्याला, एकदम कमी वेळेत झालेले हे. आता थोडीशी साखर टाकते मी दुधामध्ये, कारण आपण केळी टाकले त्याच्यामध्ये साखर टाकते, आणि थोडंसं दूध टाकून घेऊया आपण. तर हे पहा मंडळी, दूध माझं फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध आहे ते.
थंड दूध आहे, तर हे असं मी मस्तपैकी थोडंसं दूध टाकून घेतलेलं आहे. म्हणजे कसं एकदम छान अशी आपलं बनाना मिल्कशेक होणार आहे. मंडळी आपण हे आपलं बनाना मिल्कशेक पण तयार आहे. ह्या पद्धतीने आपण छान पॅकेट बनवून घेतलेलं आहे. तर मंडळी आपण छान पॅकेट असं डेकोरेट करून घेऊ. थोडेसे मी बदाम टाकले, तुम्हाला पाहिजे तर काय म्हणजे चॉकलेट सिरप वगैरे तुम्हाला प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर टाकू शकतात. आता मी केळ्यामध्येच टाकलेले बदाम फक्त डेकोरेट्स करण्यासाठी. आपले किती छान झाले 2 प्रकारचे मिल्कशेक. म्हणजे बनाना मिल्कशेक बनवला एका प्रकारचा आणि चिको मिल्कशेक. म्हणजे किती छान झाले, एकदम सोप्या पद्धतीने. आपल्याला उन्हाळ्यामध्ये शरीराला प्रतिसाद देणारे म्हणजे हे 2 थंड पेय आहेत. तर आपल्या लहान मुलांना आपण छान पद्धतीने अशा पद्धतीने जर करून दिल्या ना, मुलांना शरीराला ऊर्जा मिळते, एका प्रकारची रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे आपल्याला उन्हाळ्यात शरीराला प्रतिसाद देणारे हे ज्यूस प्यायलाच पाहिजे. आणि मंडळी मी किती सोप्या पद्धतीने बनवले. तुम्हाला काही ड्रायफ्रुट्स लागले नाही किंवा बाजारातून काही वस्तू आणावी लागली नाही. घरामध्ये फक्त केळी आणि चिकू, माझे तर चिकू गावचेच होते. चिकू आणले, दूध टाकलं, साखर टाकली, थोडीशी वेलची पावडर टाकली, झालं. किती वेळ लागतो. तर मंडळी माझ्या अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून बघा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.